महाराष्ट्राची परंपरा जतन आणि संवर्धन करणारा गौरी गणपतीचा उत्सव येतोय। या निमित्तानं पाहूया बार्शी शहरातील गेल्या 25 वर्षापासून कार्यरत असणारे उपरे पेंटर यांचे गौरी गणेश आर्ट। गौरी गणेश मूर्तीचे निर्माते आणि कारखानदार उपरे पेंटर यांच्याकडे गणेश मूर्ती, महालक्ष्मीचे सुबक मुखोटे, गौरीचे सॅटिनचे कापडी हात, फायबर गौरी मुखोटे, फायबर अडणी, फायबर खेळणी उपलब्ध आहेत। याबरोबरच महालक्ष्मीचे जुने मुखोटे स्प्रे मशीनवर रंगवून मिळतात। एक वेळ नक्की भेट द्या। पत्ता आहे अनंत माणिकराव उपरे, उत्तरेश्वर मंदिराजवळ सटवाई मंदिर शेजारी, मंगळवार पेठ, बार्शी। संपर्क क्रमांक 95 27 27 53 81 आणि 93 73 35 65 22। आपल्या सोबत आहेत अनंत माणिकराव उपरे। आपलं बार्शी संचारमध्ये स्वागत। आपण त्यांच्या आज भेटीला आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्या या मूर्ती बनवण्याची सगळी इत्यंभूत माहिती घेणार आहोत। काका, पहिल्यांदा मला सांगा की आपण ह्या गणेश मूर्ती आता सुरू करत आहेत विक्रीला ते सगळं, परंतु याची सुरुवात तुम्ही म्हणजे कधीपासून केली? गणपती विसर्जन झाल्यानंतर एक 15 दिवस ते एक महिना आमची विश्रांती असते। आमचं नवीन काम दिवाळीनंतर स्टार्ट होतं। दिवाळीनंतर प्रथम आम्ही काय करतो, त्याची मूर्तीची कास्टिंग म्हणजे साचे, त्याचे साचे तयार करणे। साचे तयार झाले की त्याच्यातनं परत मूर्त्या तयार होणे, म्हणजे पीओपीतनं त्यातनं मूर्त्या काढणे तयार करून। त्यात आमचा एक 3 ते 4 महिन्याचा वेळ जातो। त्यात आमच्याकडे 7 ते 8 माणसं त्या टायमाला काम करत असतात कास्टिंगचे। पण त्यानंतर ती काम झालं की त्यानंतर फिनिशिंग म्हणजे पूर्ण मूर्ती एक ना एक हातात घेऊन त्याची पूर्ण चेक केली जाते, कुठं चिरली का, कुठं भंगली का, कुठं वेच पडलंय का, ती पूर्ण रिपेअर करून म्हणजे फिनिशिंग करून त्यानंतर परत अस्तर मारलं जातं। अस्तर म्हणजे त्याला पांढरा कलर मारला जातो। त्याच्यानंतर मग बॉडी कलर नंतर शेडिंग नंतर परत त्यानंतर त्याचे डोळे, केस, असं कमीत कमी 25 वेळा एक मूर्ती 25 वेळा हातात उचलठेव करावं लागते। त्यानंतर ती मूर्ती तयार होती। त्या मूर्ती तयार झाल्यानंतर मग माझ्याकडे बाहेरगावीचे जे खास करून व्यापारी लांबचे शहरातले म्हणजे सगळे सोलापूर, औरंगाबाद, पुणे, ठाणे, मुंबई, लातूर, बीड, उस्मानाबाद इकडले खास करून व्यापारी बुकिंगला येतात। माझं बुकिंग साधारण जून महिन्यापासून चालू होतं। जून महिन्यापासून लोक येतात, आपले लक्ष्मीचे बघतात, त्यांचं बुकिंग करून जातात आणि नंतर ह्या महिन्यात सप्टेंबरमध्ये गणपतीच्या आधी एक महिनाभर माझा सगळा माल बाहेर गावी जायला चालू होतो। ती व्यापारी समक्ष स्वतः येतात, सर्वस्वी त्यांनी स्वतः पॅकिंग करतात आणि स्वतः घेऊन जातात। म्हणजे काका, तुम्ही जे माल तयार करता त्याची मागणी एवढी आहे की मागणी तसा पुरवठा असं तुमचं कार्य हे सतत चालू असतं। आपण महालक्ष्मीच्या पण मूर्त्या बघितलेल्या आहेत आणि इथं पण बघतो आहोत की महालक्ष्म्या अगदी तयार आहेत। तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? तुम्ही हे पहिल्यांदाच केलेलं आहे? नाही, ही आमच्या
ही तिसऱ्या पिढीचा व्यवसाय आहे. आमचे आजोबा पेंटरच होते, आमचे आजोबा बी कलाकार होते. मग आजोबाच्या नंतर आमच्या वडिलांनी ती वारसा पुढे आणली. आमचे वडील केले, वडिलांनी केलं, वडिलाच्या पश्चात आम्हीही घेतला कला. आम्हाला काही कोणी शिकवलं नाही किंवा आम्ही आमच्या वडिलाच्या हाताखाली बघूनच आम्ही ही कला शिकलो आणि आम्ही स्वतःचा व्यवसाय वडिलांनंतर पश्चात आम्ही चालू केला. म्हणजे परंपरागत हा व्यवसाय आज आमचा खास करून साधारण 100 वर्षाची ही मुकोटे गणपती बनवण्याची परंपरा आहे. त्यामुळं लोक आमच्याकडे खास करून बार्शीतले लोक खास करून ही मुकोट्याची जी त्यातला जिवंतपणा आहे, रिखीवपणा आहे, ती खास करून मार्केट सोडून लोक इतक्या लांब येतात. कारण त्यातला काहीतरी माहिती असतं, पाहिजे असतं. त्यामुळे आपले मुकोटे त्या पात्रतेचे असते, त्यामुळे लोक आपल्या मुकोट्याला जास्त पसंत करतात. तुम्ही आता म्हणलात तसं एखादी मूर्ती आपण हातात घेतली तर त्याचा रंग, आकार ह्याबरोबरच त्याच्यात एक जिवंतपणा असणं महत्वाचं असतं. खास करून त्याचं जे जिवंतपणा आहे ते आम्ही डोळ्यात उतरवलेलं असतो. खास करून जी गिराईक कस्टमर बघतं ती नजर बघतं. मग नजरेचं जे काम आहे ते खास करून आमचं वेगळंच असतं, मार्केटपेक्षा बी वेगळं. म्हणजे लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं आणि प्रत्येक वेळेस लोकांच्या मागणीनुसार आम्ही बदल करत जातो. आम्ही काय तेच काम करत नाही आणि आम्ही प्रत्येक वेळेस बदल करून आम्ही कामाची पात्रता उंचावत असतो. हेच तुमचं वैशिष्ट्य आहे की जेव्हा पण बाजारात गणेश मूर्ती असो, महालक्ष्मीची मूर्ती असो, खरेदीला गेल्यानंतर कुणीही भक्त लोक भगवंताच्या दृष्टीमध्ये सृष्टी बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच रेखाटण्याचं काम तुमचं मोठ्या प्रमाणात असतं. त्यांच्या सौभाग्यवती पण त्यांच्या सोबत असतात. सौ सुवर्णा उपरे, तुमचं पण स्वागत. आणि तुम्ही काय सांगाल या बाबतीत? तुम्ही आता मूर्ती रेखीव करताय, रंग देताय, तर मग हे काम किती वेळ करता? दिवसभरात किती वेळ देता या कामासाठी? खूप वेळ द्यावा लागतो याला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आमच्या कामाला टायमिंग नाही. बाकीचे कारागिरी येते जाते, पण आम्ही जास्तीत जास्त वेळ काम करतो. म्हणजे टिकून बैठे काम करणं हे खूप महत्वाचं असतंय. केवळ सण आला म्हणून करायचं असं नाही, तर खूप महिन्यांपासून या कामाची अशी सुरुवात आहे. तर असं एक सगळं नावाजलेलं उपरे पेंटर्स आणि त्यांनी केलेलं हे सगळं योगदान म्हणावं लागलं आपल्याला या धार्मिक कार्यामध्ये. व्यवसायाबरोबर योगदान पण आहे, कारण त्यात नाविन्य आणणं आणि ह्याच्याबरोबर अधिकाधिक रीतीनं सजावटीचं पण साहित्य करणं, खेळणी ठेवणं, या सगळ्या गोष्टींचा आपण सगळं पाहूयात काय काय ठेवलेलं आहे. आणि ह्या वेळेचं खास वैशिष्ट्य माझं, गेल्या वर्षी माझा मुखवटा माझी इंग्लंडला गेला आणि ह्या वर्षी माझा मुखवटा अमेरिकेत पोहोचला. लोकांनी माझ्या मुखवट्याचं जे सौंदर्य बघूनच लोकांनी इतक्या लांबून मी आज बार्शी शहर म्हणजे कुठल्याच्या कुठं आहे आणि अमेरिका कुठल्याच्या कुठं आहे, म्हणजे तिथून लोकांची मला मागणी आहे की बाबा तुमचे मुखवटे चांगले, तुमचे कारागिरी त्यांचे अभिप्राय पण चांगले आहेत, तेव्हा तुमच्याकडनं मुखवटा घेतला, आम्हाला आनंद आहे. तुमच्या मुखवट्या आमच्या सोबत असल्यामुळे आमचा प्रवास सुखकर झाला, असे त्यांनी अभिप्राय पण दिलेला आहे. म्हणजे आपली कलाकृती साता समुद्र पार गेली, याचा आनंद त्यांना आता सुद्धा जाणवतोय आपल्याला. आणि फक्त कलेच्या दृष्टीने जर विचार केला तर हीच माझी कमाई आहे. अमेरिकेत मुखवटा जाणे हीच माझं भूषण आहे आणि माझं कारखाना इतक्या लांब आहे, सटवाई मंदिर कशी आहे, इतक्या आत बोळात असून सुद्धा लोक तितक्या लांब हुडकत येतात. का तर काम चांगलं आहे. हा स्पेशल मुखवट्याचा स्पेशल कारखाना आहे. माझ्याकडे एक लहान मुखवट्यापासून 29 प्रकारच्या मुखवट्याच्या व्हरायटी, तसेच बाळाच्या व्हरायटी, तसेच फायबर बॉडी मधले खास वैशिष्ट्य आहे. माझ्याकडे 3.5 फूट, 4.25 फूट, 4 फूट अशा प्रत्येक व्हरायटीमध्ये ते 4 ते 5 प्रकारच्या फायबर बॉडीचे नमुने. आणि खास करून आत्ताची जे लोकांची जनरेशन आहे की फायबर बॉडीला जास्त पसंती. त्याच्याबरोबर माझ्याकडे फायबरचे मुखवटे असतात, तसेच कापसाचे हात बनवतो मी, कापसाचे हात पण गिफ्ट आर्टिकल, खेळणी पण मिळते. त्यामुळं इतर लोकांना, कस्टमरला एका छताखाली सगळं मिळतं. त्यामुळं कस्टमर खास करून जास्त इकडं ओढ आहे कस्टमरचा. काका, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे कला ओढत असते, तसं माणसाला जे अपेक्षित असतं ते जिथं दिसतं ते तुम्ही कुठंही ते ठेवा, तिथपर्यंत भक्त पोहोचतात. आणि अशा रीतीनं हा सगळा समृद्धतेचा ठेवा जतन आणि संवर्धन करण्याचं काम तुम्ही करताय. धन्यवाद.